खासदार संजय राऊतजी आहेत शिवसेना नेता साहेब, ज्या प्रकारे अग्रलेखामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे, निश्चितपणे पुन्हा एकदा मोदी सरकारवर आपण एक हल्ला केला. तुम्ही हल्ला कशा करता म्हणता? सत्य सांगणं, लोकांची बाजू मांडणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, याला हल्ला म्हणता येणार नाही. ही लोकभावना म्हटली पाहिजे, ती या सामनातून व्यक्त झाली. काळ्या पैशाविरुद्ध सरकारनं सुरू केलेली मोहीम ही निश्चित स्वागतार्ह आहे. पण काळा पैसा नक्की कोणाकडे आहे याबाबत सरकार गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. सरकार गोंधळल्यामुळे मग आयकर विभाग असेल, महसूल विभाग असेल, हा विक्रीकर सेल टॅक्स डिपार्टमेंट्स असतील, हे सुद्धा थोडे गोंधळलेले दिसत आहेत. काल जो प्रकार, एक तर सामान्य माणसांना फार त्रास होतो आहे. लोक अजूनही रांगेत आहेत. ते का काळे पैसेवाले आहेत का? समोरच्या बँकेत बघा जाऊन तुम्ही आता, सामान्य माणसं सकाळपासून उभे आहेत, वृद्ध उभे आहेत, तरुण उभे आहेत. तुम्हाला कोणी या भागातले मोठे मोठे उद्योगपती, मटकावाले, दारूचे गुत्तेवाले, हे तुम्हाला रांगेत दिसत नाही आहेत. सामान्य माणसं का काळा पैसा घेऊन कालपर्यंत आपला उशाला झोपले होते का? हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं समोर आला. मग जर तुम्ही पुरोहितांवर धाडी घालता, मग इतर धर्माचे जे इतर मिशनरीज आहेत, पुरोहित आहेत, मुल्ला मौलवी आहेत, त्यांच्यावर धाडी घातल्यात का? तशी कधी बातमी प्रसिद्ध झाली आहे का? ज्या प्रकारे मशिदीतून अनेक देशभरातल्या दहशतवादाला अर्थपुरवठा होतो, हे जगजाहीर आहे. इस्लामी राष्ट्राकडनं पैसे येतात त्यांना, ते का ऑनलाईन येतात, ते का कॅशलेस आहे का सगळं? त्यांच्यावरती कोणी हल्ला केला आहे सरकारनं किंवा त्यांना पकडलं आहे असं नाही. अनेक चर्चेस आहेत, श्रीमंत आहेत, जगभरातून पैसे येतात त्याच्याकडे कोणी जाऊन धाडी घातल्या आणि तळघरातून पैसे काढले असं सुद्धा लक्षात आलेलं नाही आहे. आता आमचे देव जे आहेत, मग महाराष्ट्रातले असेल, दक्षिणेतले असतील, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, शेकडो मंदिर आहेत. भक्तांच्या पैशातून त्यांना श्रीमंती आलेली आहे. म्हणून तर तुम्ही देवांना भ्रष्टाचारी मानून त्यांच्यावरती कारवाई कराल का? कुठेतरी भ्रष्टाचाराची, काळ्या बाजाराची व्याख्या सरकारला ठरवावी लागेल.